ओम शांती. परमात्मा 5 युगांचा व 5000 वर्षाच्या सृष्टीचक्राचा निर्माता आणि दिग्दर्शक आहे. परमात्मा 5 युगांचा व 5000 वर्षांच्या सृष्टीचक्राचा निर्माता आणि दिग्दर्शक आहे. परमात्मा 5 युगांच्या व 5000 वर्षांच्या सृष्टीचक्राचा निर्माता आणि दिग्दर्शक आहे. मनुष्य सृष्टी ही आत्मा, परमात्मा व प्रकृती यामधील एक अनादी खेळ आहे. याची कहाणी समजून घेऊन मनुष्य आत्मा पूर्ण आनंद प्राप्त करू शकतो. सृष्टी हे आदी अनादी नाटक आहे. पृथ्वी याचा रंगमंच आहे. आकाश त्याचे छत आहे, तर सूर्य चंद्र त्याचे दिवे आहेत. प्रत्येक मनुष्य आत्मा या नाटकात अभिनेता आहे. परमात्मा त्याचा निर्माता आणि दिग्दर्शक आहे. हे नाटक 5 अंकाचे आहे. हे सृष्टीचक्र अथवा कालचक्र हे 5000 वर्षाचे असून प्रत्येक 5000 वर्षांनी त्याची हुबेहूब पुनरावृत्ती होते. स्वस्तिक चिन्हाद्वारे हे सृष्टी अथवा कालचक्र दर्शविले जाते, ज्यामध्ये मुख्य तत्वे 4 युगे असतात. पहिले युग हे सतयुग असते. त्यामध्ये आत्मा संपूर्ण सतोप्रधान आणि 16 कला संपूर्ण सुख शांतीने संपन्न आणि निरोगी कंचनकाया धारण करते. यामध्ये श्री लक्ष्मीनारायण याचे अखंड चक्रवर्ती साम्राज्य असते. देवतांच्या 8 पिढ्या होतात. अंदाजे आयुष्य 150 वर्ष असते. तदनंतर त्रेतायुगाचा आरंभ होतो. आत्मा सतोगुणी बनते. 2 कला कमी होऊन 14 कला असतात. श्री राम व श्री सीता यांचे राज्य असते. या दोन्ही युगाची मिळून स्वर्ग अथवा ब्रह्माचा दिवस संबोधले जाते. हा अर्धा कल्प 2500 वर्षाचा कालावधी असतो. यानंतर ब्रह्माची रात्र म्हणजे द्वापार युगाला सुरुवात होते. आत्म्यांच्या 8 कला असतात. ती रजोगुणी बनते. देवात्मा वाममार्गाला जातात व सामान्य माणसे बनतात. माणसामध्ये विकार प्रविष्ट होऊ लागतात. दुःखी आत्मे ईश्वराला धावा करतात. अनेक मंदिरांची निर्मिती होते व भक्तीला सुरुवात होते. येथे 21 जन्म होतात. नंतर कलियुगाचा प्रारंभ होतो. ते युगही 1250 वर्षाचे असते. 42 जन्म होतात. आयुष्यमान कमी होते. शेवटी आत्मा मानवी तनाद्वारे परमात्मा ईश्वरीय ज्ञान व सहज राजयोगाद्वारे शेवटी आत्मा तमोप्रधान दुःखी अशांत होतो. रोगराई वाढते आणि धर्मग्लानी होते. तेव्हा शेवटी कलियुग आणि सतयुग यामधील संगमावर परमात्मा शिवाचे दिव्य अवतरण होते व प्रजापिता ब्रह्माच्या मानवी तनाद्वारे परमात्मा ईश्वरीय ज्ञान व सहज राजयोगाद्वारे तमोप्रधान आत्म्यांना सतोप्रधान बनवितो आणि पुन्हा या सृष्टी नाटकामधून मुक्त करून आपल्या मूळ निवासस्थानी म्हणजे परमधामास घेऊन जातो. असे आहे हे सृष्टीचक्र आणि त्याची गती. यानंतर पुढील कल्पाच्या सतयुगापासून पुन्हा सृष्टीचक्राचा आरंभ होतो. ओम शांती.